ओबीसी आज मुंबईमध्ये मीटिंग घेतली जाते, स्वतः मुख्यमंत्री या मीटिंगला उपस्थित असणार आहेत. आणि या सगळ्या मीटिंग पूर्वी विजय वडेट्टीवार असं म्हणाले की मराठा जो जीआर काढलाय तो रद्द करण्याची आमची प्रमुख मागणी असणार. मला आपल्याच माध्यमातून कळतंय की आज मुख्यमंत्र्यांनी काही जातीच्या नेत्यांची बैठक घेतली म्हणून. कारण ठराविक जातीचे नेते आणि त्यांची बैठक आज मुख्यमंत्री साहेबांनी बोलवली. आता कशासाठी बोलवली आम्हाला माहित नाही, आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही, परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठंही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही. कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे, आमच्या नोंदीचं आहे. त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडे इच्छा आहे की मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नये, नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागणार. वडेट्टीवार म्हणतात की मराठा आरक्षणासाठी जो जीआर दिलाय तो रद्द करण्याची मागणी आमची या बैठकीत राहणार. त्याचं कोण ऐकतो बुंगळ्याचं ते बोंबलतं योग मतासाठी. त्या लाल्याने सांगितलं असेल तिकडून दिल्लीला, ते गांधी एक लाल्या त्याने सांगितलं असेल मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून. कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले, त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल ते बोलतंय. याचं कोण ऐकतंय इथं? त्याला सुधारणा. जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचा. हे ओबीसीचा नेताच नाही याच्यात कुणीच, हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीचे नेते आहेत. ज्यांना उगा आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखाद्या वेळेस काय यांच्या तोंडावर हात फिरावं लागतो, बोलून घ्यावं लागतंय. कारण मुख्यमंत्र्यांनी यांची अवकात ओळखली आता, यांच्या उड्या कुठपर्यंत आहेत म्हणून. हे सीमित झाले आता जातीपुरते. हे ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे काय कुणाच्या बापाची पेंड आहे काय जीआर रद्द करणं? हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जीआर काढलाय. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जीआर काढलाय. असं रद्द करणं आणि हे करणं सोप्या गोष्टी आहेत का? आमची पण मागणी आहे ना, आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो, मागणी पण केली की 1994चं जीआर रद्द करा, वरचं 2% आरक्षण ते पण रद्द करा, 50%च्या वर गेले. आणि मंडल कमिशननं दिलेलं 14% आरक्षण, त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा. आम्ही काही जातींनी असं सांगितलंय की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलंय. त्यात त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाहीयेत, त्या पण बाहेर काढा. कारण आता जशाल तशीच फाईट होणार आहे इथून. काळजी करू नको म्हणा, ते काँग्रेसचा कोण आहे तो, त्याला म्हणा काळजी करू नको, तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे. आता दयामाया आम्ही सुद्धा कमी केली. आजच्या बैठकीला जाणारे तुमच्यामध्ये कोण, तुम्ही आता काय शब्द वापरला? कोण आजच्या बैठकीला जाणारे ओबीसी नेते तुमच्यामध्ये कोण आहे? ओबीसीचे काय याचे जातीचे नेते आहेत ते. ओबीसीचे काय याचे ओबीसी 400-500 जाती आता. हे काय याचे नेते त्यांचे, हे ते जातीचे. आता छगन भुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता, सगळ्या माळ्याचा नाही. सगळ्या माळ्याने काय केलं? जे कोण जाईल ते काँग्रेसचा नेता, ते जातीचं, ते तर कोणत्या जातीचं मिळलं नाही. हे असले हे जातीचे नेते आहेत, याच्यात ओबीसीचा काय संबंध नाही. इथून पुढे 2-3 जाती मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता, आणि बाकीच्या 350-400 जाती आता आपण एकमेकाबरोबर प्रेमान राहायचं. यांच्यापेक्षा खूप ताकदवर आहेत, काय गरज नाही कोणाची यांच्या मागं पळायची. कोण जातील काय घेणं नाही आम्हाला. फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे, मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जीआरला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही. छगन भुजबळ तुमचं सरकार गिअरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे, आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही, आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही. दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची, नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार आहे. फक्त संख्या आहे, आणि हे शोधण्यासाठी, याचा दस्तऐवज शोधण्यासाठी सरकार 2 वेळा हैदराबादला जाऊन आलं. मात्र ना तालुका स्तरावरची माहिती सरकारकडे आहे, ना गाव पातळीची आहे, ना व्यक्ती पातळीची आहे. त्यामुळेच हैदराबाद गॅजेटियर मध्ये जे पुरावे द्यायचे आहेत नातेवाईकांनी, ते कुठून द्यायचे हा तर प्रश्न आहे मुळात.
तुमच्याकडे बी अभ्यासक आहेत का? अभ्यासक तुमच्याकडे बी येतात? आणि हेच तर सांगतात अभ्यासक तुम्हाला जे बोलतायत ते हा ना, तेच म्हणलं तुमच्याकडे बी अभ्यासक येत. बाय 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 बाय, यादीच करावं लागेल एका अभ्यासकाच्या. आता हे बघा, आज हे 4 तारीख, बरोबर ना? 4च ना? आज 4 तारीख आहे. आपण ह्या खोलीत, गॅलेक्सी हॉस्पिटलला, या खोलीत आपण आता 15 जण आहे. आता 4 तारीख 2025 साली 2050 ला आपल्या 15 जणांची किमान 50 जण असतील. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. तुमच्याच अभ्यासकाचं तुमचंच उत्तर तुम्हाला देतोय. तसं त्या काळी संख्या होती 2.5 लाख संभाजीनगर आणि जालन्यात. तुम्हाला तहसीलला काय पाहिजे? तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची? याच्यापेक्षा गॅजेट काय सांगतंय? 2.5 लाख संभाजीनगर आणि जालन्यात होते. म्हणजे आत्ताचे संभाजीनगर जालन्यातले सगळे मराठी कुणबी आहेत. क्लिअर आहे ना? कोणचा अभ्यासक रे? कोण अभ्यासक काय याचं काय? इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुणबी आहे त्या काळचा 1881चा 1901चा तो मराठा कुणबी आहे. जसं की या खोलीत आपण आता 15 आहेत. 20-25 वर्षांना त्याचे 50 झाले. हे 15ला तर द्या. चला गॅजेट प्रमाणे, चला तुम्हाला सापडणार ना, आणि चला गॅजेट प्रमाणे 15ला द्या. उदाहरणार्थ 2.5 लाख संभाजीनगर जालना जिल्ह्यातल्या, चला द्या त्यांना. त्यांचा 67चा पुरावा घ्या पूर्वीचा आणि द्या त्यांना. त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकाला कसं द्यायचं आम्ही बघू. चला करा सुरू. येड नका घेऊ ह्या अभ्यासकाचं. काय आता अभ्यासक म्हणलं का, जाऊ दे. असं आहे की पण 2050 लाख या खोलीमध्ये जे 15 होते हे कोण आहेत हेच माहिती नाही आहे ना अजून. ते कुठे शोधायचे हा प्रश्न आहे. अहो आहेत हेच मराठी कुणबी येत ना हो. अरे अभ्यासकाने डोकं खोराक केलं लोकांचं. यांना आयुष्यात काही आलं नाही. तुम्हाला पकडीला का कोण ती येडाला बेकार आहे बरं का. पडू नका येड्यात जाताना त्या. पाटील, दुसरं एक, आता बच्चू कडू असं म्हणाले की तुमच्या आंदोलनासोबत आंदोलन करण्याची त्याची इच्छा आहे. ऑलरेडी ते आंदोलन करतायत शेतकऱ्यांच्या संदर्भात. काय झालं? शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार असं तुमच्यासोबत ते आंदोलनात तयार आहे. होईल ना, आता बैठक होईल. दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना. आपण सगळ्यांना बोलून एकत्र शेतकऱ्यांसाठी. पाटील साहेब, शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे. सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव याच्यावर आता फार जास्त जो अमरावतीमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झालेली या विषयावर सरकारला या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काही कुठं होण्याची शक्यता आहे? नाही, लक्ष हटत नसतं. काय असतो, एक नाद असतो लागलेला आणि तेढ निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही. अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असतात. यांच्या ह्या नाशक्या भूमिकेमुळे अशी परिस्थिती उद्भवती. परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं, घाबरायचं नसतं. संकट येत असतं, त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं. हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे. कुठं लय मोठे गँग आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही. त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं आहे, तर ते बंद होईल. जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही. ते जास्त करत राहतील. प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी जाणं गरजेचं आहे.